सदा नाम घोष करू हरी कथा, तेणी सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदी निर्भर डुल्लत सो. समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभम, जगननिहित पाणिं मंडनं मंडनानां. तरुण तुळसीमाला कंदरं कंजनेत्रं, सददवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रै. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गकारो प्रथम नमन, पाण्डुरङ्गकारो प्रथम नमन. 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 दुसरे चरण संतांचे या, दुसरे चरणा संतांचे या. दुसरे चरण संतांचे या, दुसरे दुसरे चरण संतांची या. दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपेने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपेने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपेने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपेने कथेचा विस्तार. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची या. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं. पदांभोज तेजस्पुरादिक प्रदेशं, विदीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं. समाधी स्मृतिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा, दया करुणा करा, दया तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचर. करुणा करा, दया करुणा करा, दया तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचर. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समयी संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. भक्तीच्या क्षेत्रात कळशस्थानी विराजमान असणारे, ज्यांचं वैराग्य पाहू जाता शुकाचार्यांच्या बरोबरीनं ज्यांचं वैराग्य गणलं जातं. नव्हे नव्हे ज्ञानाच्या क्षेत्रात विचार केला तर ज्या तुकोबारायांचा गाथा म्हणजे साक्षात पंचम वेद मानावा. इतकंच नव्हे, या मृत्यूलोकामध्ये जन्माला आल्यानंतर प्रत्येकाला एक ना एक दिवस देह ठेवून जावं लागतं. पण या नियमावाला सुद्धा अपवाद ठरून ज्यांनी सदेह वैकुंठगमन केलं असे असणारे ब्रह्मस्वरूप जगतवंद्य, या जगताचे मायबाप असणारे दिनवत्सल्य, दया सिंधू, करुणावंत आणि सर्वभूत हितेरता असे असणारे
श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा आणि नामपर प्रकरणातील अभंग आज या ठिकाणी सेवेकरता निवडला आहे. विठ्ठला विठ्ठल. अभंग तुकोबरायांचा आहे आणि 4 चरणाचा आहे. मात्र या अभंगाला स्पर्श करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यावश्यक आहे आणि तो म्हणजे असा की आज आपल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भिंडखळ या ठिकाणी सालाबादप्रमाणे सुरू असणारा म्हणजे जवळपास गेली 19 वर्ष सातत्यानं सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहातील आजची प्रथम दिवसाची अर्थात पाया रचायची वेळ आज माझ्यावर. आजची प्रथम दिवसाची कीर्तनरूपी सेवा ही माझ्या वाट्याला आली. कीर्तनाकरिता बरीचशी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी उपस्थित आहेत. विशेषतः अपरिचित असणारे सर्वच जे कीर्तनामध्ये उपस्थित असतील असे अपरिचित कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, मधुर स्वरात गाणारे सर्वच गायनाचार्य, सुस्वरसे वाजवणारे मृदुंगमणी, टाळकरी, विनेकरी, सातकरी आणि समोर बसलेला हा श्रोतावर्ग या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला प्रारंभ करूया. श्री संताची माथा चरणावरी, 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 श्री संतांची माथा चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळ उतरी, विश्रांती पावलो सांभाळ उतरी, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळ उतरी. विश्रांती पावलो सांभाळा उतरी. श्री संताची माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. श्री संतांची माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, करी दंडवत. पराय सांगतात सदा नाम घोष करू हरी कथा. हा पण माझं लक्ष इकडे मला नोंदवायचंय. करू हरी कथा. तुकोबाराय सांगतात बाबांनो चला. हा तुकोबाराय करा हरी कथा म्हणत नाही किंवा मी करतो असंही म्हणत नाही. ते म्हणतात सदा नाम घोष करू हरी कथा. तुकोबाराय म्हणतात आपण सदा सर्वदा हा नुसता मी एकटा नाही किंवा तुम्हीही एकटे नाहीत, एकत्र मिळून नामघोष करू, नामाचा घोष करू. म्हणजे नेमकं कोणाच्या नामाचा घोष आणि कसा घोष? महाराज म्हणतात करू हरी कथा. त्या भगवंताच्या नामाची कथा करू अर्थात त्याच्या नामाचा आपण घोष करू. हा पण साधक मंडळी प्रश्न करते महाराज कशा करता हो? तुम्ही म्हणता आपण मिळून त्या भगवंताच्या नामाचा घोष करूया, त्याची हरिकथा करू, पण त्याच्या मागचं कारण काय? हे कशा करता करायचं? कारण तुकोबाराय त्यांना उत्तर देतात तेणी सदा चित्ता समाधान. जर आपण सदा सर्वदा त्या भगवंताच्या नामाचा घोष केला, त्या भगवंताची हरिकथा केली तर त्याने सदैव हा नुसतं एखाद्या वेळेस नाही, तेणी सदा हा पण त्याच्याकरता सदा नामघोष नुसतं एकदा नाही. हा म्हणून जर सदा सर्वदा आम्ही भगवंताचा नामघोष केला तर त्यानं सदैव आमच्या चित्ताला समाधान प्राप्त होतं. बरं साधक मंडळी पुन्हा प्रश्न करते महाराज ठीक आहे, जर भगवंताच्या नामचिंतनानं आमच्या चित्ताला समाधान प्राप्त होतं हा पण चित्त समाधानी करण्यामागे नेमकं कारण तरी काय? चित्ताचं समाधान इतकं महत्त्वाचं आहे का? महाराज म्हणतात हो, कारण जोपर्यंत आमचं चित्त समाधानी होत नाही तोपर्यंत जवळ कितीही असू द्या हा आमच्या अंतकरणाला शांतता मिळत नाही. आणि म्हणूनच एकदा की चित्त समाधानी झालं की मग आपल्याला जणू काही सर्व सुखाचे दागिने अंगावर घातल्याचा भास होईल.
नुसता भास होणार नाही, तो भास कधीतरी सत्यातही उतरेल आणि मग सदैव सर्व सुखाचे दागिने अंगावर घातल्याची प्रचिती येईल आणि मग सर्व सुख आपल्या जवळ आहे या आनंदात आम्ही निर्भरतेने डोळायला लागू. याच्याकरता सदा नामघोष करू. याच्याकरता सदैव नामघोष करावा. बरं, नामघोष करताना नेमकं कसा करावा? महाराज म्हणतात, असवैसा कोठे आठवची नाही. एकदा आम्ही नामचिंतनाला सुरुवात केली की मग आम्ही कुठे आहोत, कसे आहोत याचंही भान राहता कामा नये. म्हणजे नेमकं कशी अवस्था व्हावी? देहीच विदेही भोगोदशा. आम्ही देहात असताना सुद्धा विदेह अवस्थेत जाऊन नामचिंतन करावं. अशी अवस्था त्या नामचिंतनानं होते. आणि मग तुकोबाराय म्हणतात, एकदा की तुम्ही अशा पद्धतीनं नामचिंतन करायला सुरुवात केली की मग आपल्याला अग्निरूप असं स्वरूप प्राप्त होतं. अग्निरूप स्वरूप प्राप्त होतं याचा अर्थ मग आपल्या अंगाला पाप करा अथवा पुण्य करा, पाप पुण्याचा स्पर्शही होत नाही. पाप जास्त झालं की नरकाला जावं लागतं, पुण्य जास्त झालं की स्वर्गाला जावं लागतं. आणि पाप आणि पुण्य समान झालं की मग पुन्हा इथे यावं लागतं. जर भगवंताचं नामचिंतन केलं तर पापही अंगाला स्पर्श करत नाही, पुण्यही अंगाला स्पर्श करत नाही. आम्ही अग्निरूप अशा स्वरूपाला प्राप्त होतो. तुकोबाराय म्हणतात, नामचिंतनानं ही दशा आम्ही साधली आणि मग ही दशा साधल्या कारणानं आता आमच्या चित्ताला पापही लागत नाही, पुण्यही लागत नाही. मी शरीराला सांगत नाही, मी नुसत्या शरीराला सांगत नाही, चित्तालाही ते लागत नाही. अर्थात आम्हाला पाप आणि पुण्य या दोन्हींपेक्षा विरहित अशी स्थिती प्राप्त होते. याचं कारण आहे नामचिंतन. विठ्ठल विठ्ठल. अर्थात भगवंताच्या नामचिंतनानं कोणती दशा साधता येते आणि ती दशा साधण्याकरता ते नामचिंतन कशा पद्धतीनं करावं असं थोडक्यात तुकोबाराय या अभंगामध्ये वर्णन करतात. सप्ताह म्हटला की सप्ताहाच्या प्रथम दिवशी नामाचं चिंतन करण्याची आवश्यकता आहे. का बरं नामाचं चिंतन? आज प्रथमच दिवस आहे. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी नामाचं चिंतन. बरं, नामाचं चिंतन याच्याकरता जोपर्यंत आम्ही पाया मजबूत करत नाही तोपर्यंत आम्हाला इमारत उभारणं शक्य होत नाही. होतं का? RCC घराचं बांधकाम करताना जास्त खर्च कशाला येतो? कशाला येतो? भिंती बांधायला नाही, जास्त खर्च येतो तो पाया उभा करायला. कारण पाया ढासळला तर मग आम्हाला बिल्डिंग उभी करता येत नाही. 50-50, 100-100 मजल्याची बिल्डिंग उभी करताना तिला जेवढा खर्च येतो ना, त्यातलाच काहीतरी एक भाग त्या पायालाही येतो. का बरं? कारण जोपर्यंत पाया मजबूत होत नाही तोपर्यंत इमारत उभी राहत नाही. जर आम्हाला आमच्या जीवनामध्ये भक्तीची इमारत उभी करायची असेल तर आधी आमच्या अंतःकरणात नामाचा पाया मजबूत होणं गरजेचं आहे. आणि तो नामाचा पाया मजबूत व्हावा आणि अखंड भक्तीला सुरुवात व्हावी याकरता पहिल्या दिवशी नामाचं चिंतन करणं हे आवश्यक आहे. आता बघा, या अभंगामध्ये तुकोबारायांनी नामस्मरणाविषयी आपल्याला आग्रह धरलेला आहे. पण खरं पाहिलं तर संतांची वाणी ही दिसायला सोपी आहे, मात्र ती असायला फार अवघड आहे बरं का. तुकोबारायांचे अभंग दिसायला फार सोपे वाटतात म्हणून लोक म्हणतात कीर्तनाला तुकोबांचाच अभंग घेतला असेल. कोणाचा घेतला? अहो, माऊलींच्या अभंगावर चिंतन करायला फार अवघड आहे. नाथबाबांच्या अभंगावर चिंतन करायचं, भागवताचा फार अभ्यास करावा लागेल. कारण ज्या संताचा आम्ही अभंग घेतो निदान त्या संताचं थोडंसं तरी चरित्र, थोडीशी तरी प्रमाणात त्यात आली पाहिजे ना. आधी अभ्यास करावा लागेल. काही नाही, आपला तुकोबांचा अभंग घ्या असं सहज म्हणतात ना. तुकोबांचा अभंग इतका सोपा आहे का? कोणी उठावं, कोणी घ्यावं आणि काहीही सांगावं. शब्दरचनेमध्ये आम्हाला अक्षरं जरी थोडी दिसत असली तरी सुद्धा त्या थोड्याशा अक्षरांमध्ये फार मर्म सामावलेलं आहे. किती मर्म आहे? महाराज म्हणतात, अल्पाक्षरम मसक दिग्धम सार विद्व विश्वतोमुखम असतो भमन वंद्यच सूत्र सूत्र विदो विदू. अर्थात अल्पाक्षरम, त्या सूत्राच्या रचनेमध्ये अक्षर कशी आहेत? अल्प अक्षरम. अक्षर अतिशय अल्प आहेत, पण अल्प अशा शब्दांमधून सार विद्व विश्वतोमुखम, जे सार निघतं ना ते संपूर्ण विश्वामध्ये सामावून उरेल
इतका अगाध सार निघतं. म्हणजे आम्हाला अक्षरं जरी दिसायला लहान वाटत असली, अक्षरं जरी दिसायला थोडी वाटत असली ना, तरीसुद्धा त्या थोड्या अक्षरांमध्ये फार मोठं वर्म लपलेलं आहे. आणि म्हणून संत वेळोवेळी आम्हाला तुम्ही नाम घ्या, नाम घ्या असा आग्रह धरतात. याचं कारण अक्षरं जरी दिसायला लहान असली तरी त्याच्यापासून मिळणारं फळ हे फार मोठं आहे. विठ्ठल विठ्ठल तुम्हाला कसं ऐकायचं तसं तुम्ही मला सांगा. बरं, बघा, संतांची भाषा जी आहे ना, संतांची भाषा व्यक्तिपरत्वे बदलत जाते. प्रत्येकाला एकाच पद्धतीचा उपदेश करणं जमत नाही. का बरं? कारण समाजामध्ये काही वर्ग पडलेले आहेत आणि त्या वर्गानुसार प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला नामचिंतन करायला सांगावं लागतं. संतांचंही तसंच आहे. या जगामध्ये पाहिलं तर काही प्रकारात माणसाची विभागणी केलेली आहे. एका ठिकाणी संत म्हणतात, प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन. प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन. प्रकाराचे तीन, प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन. प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन. आता याच्यामध्ये 3 प्रकार पडतात. आता प्रत्येक जण हे 3 प्रकार सांगताना आपल्या आपल्या मताने कोणतेही सांगतात. असो, आपल्याला जो प्रकार वाटेल तो त्याच्यामध्ये मोडतो असं समजायला हरकत नाही. काही लोक रजोगुणी आहेत, काही लोक तमोगुणी आहेत आणि काही लोक सत्वगुणी आहेत. पण या सगळ्यांपेक्षा वेगळे काही प्रकार आपल्यामध्ये पडतात. त्यातला पहिला वर्ग आहे पामर, दुसरा वर्ग आहे विषयी, तिसरा आहे जिज्ञासू, चौथा आहे ज्ञानी आणि 5वा आहे मुक्त. असे 5 वर्गाची लोक आपल्याला समाजामध्ये दिसून येतात. बघा, ज्यांना साध्यही कळत नाही आणि साधनही कळत नाही त्यांना म्हणावं पामर. कळतं का तुम्हाला? गाडीमध्ये बसलाय, कुठे जायचं हेही माहिती नाही आणि का जायचं हेही माहिती नाही, त्याला काय म्हणावं? तुम्हाला कळतं ना? ज्यांना साध्यही कळत नाही आणि साधनही कळत नाही त्यांना पामर म्हणावं. अर्थात आम्ही जातोय पण कुठे जातोय, आम्ही का जातोय या कोणत्याच गोष्टीचा ज्यांना ठाव ठिकाणा नाही त्यांना पामर म्हणावं. चला पुढे, दुसरा वर्ग आहे तो विषयी. ज्यांना केवळ साधन कळालं पण साधन करताना त्या साधनामध्ये कामना ठेवून साधन करतात त्यांना म्हणावं विषयी. ज्यांना कळतं की आम्ही कीर्तनाला गेलो पाहिजे, सोपं करून सांगते, ज्यांना कळतं आम्ही कीर्तनाला गेलो पाहिजे पण कीर्तनाला गेल्यानंतर आमचा 7 दिवसाचा जो खर्च होईल त्याच्या 4 पटीत जास्त आम्हाला मिळाले पाहिजेत, ही अपेक्षा मनामध्ये ठेवून येणं, याला काय म्हणतात? काय म्हणतात? असं तुम्ही म्हणता, मी नाही. बरं, अर्थात ज्यांना केवळ साधन कळतं की आम्ही हे करायला हवं तर आमचा उद्धार होईल, पण साधन कळाल्यानंतर त्या साधनामध्ये कामना ठेवणं याला विषयी म्हणतात. चला पुढे, तिसरा वर्ग आहे तो म्हणजे जिज्ञासू. आता जिज्ञासू कशाला म्हणतात? ज्याला साध्याविषयी तीव्र आतुरता निर्माण होते त्याला जिज्ञासू म्हणतात. कही ऐसी दशा येईल माझे अंग, कही ऐसी दशा येईल माझे अंग, कही ऐसी दशा येईल माझे अंग, कही ऐसी दशा येईल माझे अंग. चित्त पांडुरंगा झुरत असे, चित्त पांडुरंगा झुरत असे, चित्त पांडुरंगा झुरत असे. नाटहुनी देह पायाचे चिंतन, नाटहुनी देह पायाचे चिंतन. हे पंढरीनाथा, अशी दशा करावी की ज्यानं तुझी लवकर भेट होईल, त्या पांडुरंगाची लवकर भेट व्हावी. याच्याकरता संतांच्या अंतकरणात किती जिज्ञासा साठवलेली आहे. आमचे ज्ञानोबाराय पंढरपूरला वारीला निघालेले आहेत पण तरी सुद्धा माऊलींच्या अंतकरणामध्ये पांडुरंगाविषयी कळवळा निर्माण होतोय. ते पंढरीनाथाला वेळोवेळा विनवणी करतात, देवा अरे पडिले दूरदेशी मज आठवे
मानसी नको नको हा वियोग, कष्ट होता ती जीवासी. का बरं कष्ट होतात? नेमकं काय होतं? दीन तैसी रजनी झाली ओ माये, अवस्था लावून गेला अजूनही का नाही. याचा अर्थ मी ज्ञानोबारायांना फक्त जिज्ञासू म्हणते असं नाही, फक्त प्रमाण देते. अर्थात अवस्था अशी व्हावी की परमात्मा आम्हाला कधी भेटेल याच्याबद्दल तीव्र इच्छा निर्माण झाली पाहिजे. अर्थ माझे पोटी दिवस लेखी बोटी, अर्थ माझे पोटी दिवस लेखी बोटी, अर्थ माझे पोटी दिवस लेखी बोटी, बोटी दिवस लेखी बोटी. प्राणधरणी कंठी वाट पाहे, वाट पाहे, प्राणधरणी कंठी वाट पाहे, वाट पाहे. प्राणधरुणी कंठी वाट पाहे, वाट पाहे, प्राणधरुणी कंठी वाट पाहे, वाट पाहे. बरं, आता नामदेवरायांचं म्हणणं आहे, अर्थ माझे पोटी दिवस लेखी बोटी, प्राण धरुणी कंठी वाट पाहे. नामदेवरायांच्या जीवनामध्ये आर्तता निर्माण झालेली आहे. ते बोटावर दिवस मोजायला लागलेले आहेत. बरं, नुसते मोजत नाही, प्राण धरुणी कंठी वाट पाहे. प्राण कंठामध्ये धरून वाट पाहतात. पण कशाची वाट पाहतात? कशाची वाट पाहतात? पुढचा हप्ता कधी पडेल नाही, मग कसली वाट पाहतात? काल्याचं कीर्तन कधी होईल नाही, अजून कसली आहे का? हरिपाठ कधी संपेल नाही, मग कीर्तन कधी संपेल? वाट कसली पाहता? वेटसी के धवा माझी या जीवलगा, वेटसी के धवा माझी या जीवलगा, भेटती के जवा माझी या जीवलगा, भेटती के जवा माझी या जीवलगा. भेटसी के धवा माझी या जीवलगा, भेटसी के धवा माझी या जीवलगा. एक पांडुरंगा माय बाबा, एक पांडुरंगा माय बाबा, भेटती के जवा माझ मयुरा, भेटसी के धवा माझी या जीवलगा. महाराज म्हणतात, भेटसी के धवा माझी या जीवलगा. हा, परमात्मा आम्हाला कधी भेट देईल याच्याबद्दल आर्त माझे पोटी, हा याच्याबद्दल मनामध्ये तीव्र आतुरता निर्माण होणं, अर्थता निर्माण होणं, याला म्हणतात जिज्ञासू. हे जर अवघड वाटत असेल तर आपण सोपं करून सांगू, कारण आपल्याला त्यांचं नाही जमत, आपल्याला आपलं लागतं. हा, बरोबर ना? हा, आपलं लागतं. काय ना, कधी कधी असं होतं, लग्नाला 20-20 वर्ष निघून जातात, पण एखाद्याला संतती होत नाही. एखाद्याचं भाग्य लग्न झाल्यानंतर 10 महिन्यातही होतात, आणि लग्न झाल्यानंतर वर्षाच्या आतही होतात, कोणाला 2 वर्षात होतील. पण असंच एक जोडपं ज्याला लग्नाला 20 वर्ष होऊन सुद्धा त्यांना मूळबाल होईना, अनेक नवस केले, अनेक डॉक्टरही केले, करोडो पैसे खर्च केले, पण तरी सुद्धा त्यांना मूळ होत नाही. अशा वेळेला योगायोगानं काहीतरी चमत्कार म्हणा किंवा काही म्हणा, त्यांच्या घरी एका पुत्राचा जन्म झाला, त्या स्त्रीला एक पुत्र झाला. बरं, इतक्या वर्षांनी पुत्र झाला म्हणून त्या स्त्रीची आणि त्या पुरुषाची, अर्थात त्या आईवडिलांची आपल्या मुलावर अतिशय माया जडली, आणि असेच दोघेही आनंदाच्या भरात आहेत. 2-3 महिन्याचं ते लहान बाळ घरामध्ये झोपलेलं आहे, आणि घरामध्ये बाळ झोपलेलं असताना आई वडील बाहेर खुर्चीवर बसून गप्पा मारतायत. इतके वर्ष वाट पाहिली, पण आज आनंदाचा दिवस उजाडला. आपल्या घरामध्ये लहान बाळाची पाऊलं आली, आपल्या घरामध्ये लहान बाळाचे बोबडे बोल आता गुंजणार आहेत. दोघांनाही आनंद झालेला आहे. त्या आनंदामध्ये दोघे इतके बेभान झाले की घरामध्ये झोपलेला मुलगा, त्याचं भान राहिलं नाही. दोघेही बोलत बोलत घराच्या बाहेर आले, आणि घराच्या बाहेर चर्चा करता करता त्या घराला अचानक आग लागली. मला सांगा, इतक्या वर्षांनी मूल झालेलं आहे,
आणि अचानक आपलं मूल घरामध्ये झोपलेलं आहे. त्या घरामध्ये झोपलेल्या मुलासहित त्या घराला आग लागली. त्या लहान मुलाला वाचवण्याकरता मला सांगा, ते जाऊन त्यांची तिजोरी आधी पाहतील की लहान मुलाला आधी पाहतील? त्या मुलाला आधी पाहतील. पण त्या लहान मुलाला वाचवण्याकरता त्या आई वडिलांच्या मनामध्ये जी तीव्र इच्छा निर्माण होते ना, तेवढीच तीव्र इच्छा भगवंताला प्राप्त करण्याकरता साधकाच्या मनात निर्माण व्हावी, याला म्हणतात जिज्ञासू विठ्ठल विठ्ठल. आणखी सोपं करून सांगू बघा. एक खोली दागिन्यांनी पूर्णपणे भरलेली आहे. हा, सोन्याचा भाव काय? दागिन्यांनी, नुसत्या दागिन्यांनी नाही, सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली आहे. बरं, सोन्याच्या दागिन्यांनी एक खोली भरलेली आहे आणि त्या खोलीच्या शेजारी एक चोर झोपलेला आहे. बरं, चोराला हेही माहिती आहे की या खोलीमध्ये सोनं आहे, दागिने आहेत. या खोलीमध्ये सोनं आहे, त्या खोलीच्या शेजारी चोर झोपलेला आहे, खोलीमध्ये दागिने आहेत हे चोराला माहिती आहे. पण हे माहीत असल्यानंतर मला सांगा, त्या चोराला रात्रभर झोप येईल का? ते दागिने चोरण्याकरता त्या चोराच्या मनात जेवढी तळमळ निर्माण होते ना, तेवढीच तळमळ आत्मउद्धाराकरता निर्माण होणं, याला म्हणतात जिज्ञासू विठ्ठल. हा एक प्रकार झाला. पहिला होता पामर, दुसरा विषयी, तिसरा आहे जिज्ञासू, चौथा प्रकार आहे ज्ञानी. आता या ज्ञानीमध्ये प्रत्येकाला वाटतं मी बसतो, 4-5 ज्ञानेश्वरीच्या ओव्या आणि तुकोबारायांचे 4-5 अभंग पाठ झाले की आपल्याला वाटतं आपण काय झालो, काय झालो, हां, असं आपल्याला वाटतं. हां, पण खऱ्या अर्थाने याला ज्ञान म्हणता येत नाही. अहो, आपल्यापर्यंत जे ज्ञान आलंय ना, या जगामध्ये जेवढं ज्ञान आहे ना, ते ज्ञान कसं आहे माहिती आहे? व्यासोच्चिष्ट जगत्रय. हे सगळं ज्ञान व्यासांचं उच्चिष्ट आहे. हां, त्यातलं काही ज्ञान एका ठिकाणी, काही ज्ञान दुसऱ्या ठिकाणी, आणि सर्व ग्रंथांचं सार म्हणजे एका हरिपाठामध्ये हां माऊलींनी नोंदवलेलं आहे. या सगळ्या ग्रंथांचं सार हरिपाठामध्ये आहे. पण हरिपाठातल्या त्या साराबद्दल आम्ही काय म्हणावं? लोकांनी असारालाही सार केलं आणि सारालाही सारच केलं. हरिपाठ करताना तरी आम्ही ते सारभूत करतो का? आपलं कसं असतं, त्रिगुण हे बरोबर आहे. काही म्हणतात त्रिगुण हे, काही त्रिगुणांनाही असार केलं, हा सार केलं. हा, पण याच्यामध्ये फरक आहे ना. अर्थात आम्ही ज्ञानी समजतो, पण आमच्यापर्यंत जे ज्ञान आलंय ना, त्या ज्ञानातला आम्ही एक इतका लहान कणा इतकाही भाग आम्ही सेवन केलेला नाही. फक्त 4-5 ज्ञानेश्वरीच्या ओव्या नुसत्या वाचता आल्या ना, तरी लोक म्हणतात मी वाचक आहे, अर्थात मी फार ज्ञानी आहे. हां, पण ज्ञानी याला म्हणत नाही. हा, ज्ञानी होण्याकरता आधी आमची जीवदशा आम्हाला घालवावी लागेल. हा, जो ज्ञानी झाला ना, त्याला वाटतं मी फार मोठा. एकदा ज्ञान जवळ आलं की मग त्याच्याजवळ अहंकार येतो. मला सांगा, ज्याच्याजवळ अहंकार आला त्याला ज्ञान झालं असं समजावं का? आणि जर ज्ञान झालंय तर त्याला अहंकार येईल का? नाही. म्हणजे जिथे ज्ञान आहे तिथे अहंकार नाही, आणि जिथे अहंकार आहे तिथे ज्ञान होऊच शकत नाही. मग मला सांगा, जे स्वतःला फार मोठे ज्ञानी समजतात त्यांना ज्ञानी म्हणावं का? हा चौथा वर्ग ज्ञानाचा आहे. आणि ज्ञानी या वर्गामध्ये सहजासहजी आपल्याला पोचता येत नाही. कारण ज्ञानाशिवाय जरी मोक्षाची प्राप्ती होत नसली तरी सुद्धा ज्ञान मिळवणं फार अवघड आहे. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, जया ज्ञाना लागी गगना गिळताती योगी स्वर्गाची अडवंगी उमरडोनी. ज्ञानाच्या प्राप्ती करता हा योगी मुनी आयुष्य घालवतात. हां, पण ते ज्ञान प्राप्त करणं फार अवघड आहे. आणि म्हणूनच हा ज्ञानाचा एक वर्ग आहे. पण या ज्ञानाच्या वर्गामध्ये मी ज्ञानोबारायांना नुसतं ज्ञानीही म्हणत नाही, कारण ज्ञानोबाराय हे उपजता ज्ञानी आहेत. का बरं? ज्ञानोबारायांना ज्ञानी म्हणण्याऐवजी ज्ञानोबाराय हे ज्ञान स्वरूप आहे. ज्ञानियांचा शिरोमणी, ज्ञानियांचा शिरोमणी, जोका पूज्यस्थाने, वंदे जोका पूज्यस्थाने, चिंतकाचा चिंतामणी, चिंतकाचा चिंतामणी, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, साधुका
साधकांचा माय बाप साधकांचा माय बाप दर्शने हरी ताप सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा. ज्ञानियांचा शिरोमणी मला एवढंच सांगायचं. वंदे जो का पूज्यस्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. पण आपल्याला हे फार महत्वाचं आहे ज्ञानियांचा. हा बरं आता हा शिरोमणी शब्द कधी वापरतात? कधी वापरतात बोला ना, कधी वापरतात? कधी शिरोमणी हा शब्द? हा बर हा शिरोमणी हा जो आहे ना सगळ्यात पूजनीय किंवा त्याच्याही पेक्षा म्हणायचं जो सर्वांमध्ये वरिष्ठ आहे त्याला म्हणावं शिरोमणी. असा ज्ञानांमध्येही वरिष्ठ असणारा ज्ञानयोगी म्हणजे ज्ञानोबा आहेत. महाराज म्हणतात तू तव ज्ञानाचीच मूर्ती. इतकी आघात ज्ञानशक्ती आमच्या ज्ञानोबारायांची आहे म्हणून ज्ञानोबाराय ज्ञान स्वरूप आहेत. हा त्यांचा समावेश त्या ठिकाणी होईल. आणि त्याच्या पुढचा प्रकार आहे तो म्हणजे मुक्त. काही या ठिकाणी येतात आणि मुक्त अवस्थेला प्राप्त होतात. पण मुक्त अवस्थेला प्राप्त झालेले सुद्धा हा त्यांना मुक्त अवस्था प्राप्त करण्याकरता किती सायास करावे लागतात बरं. हे मुक्त अवस्थेला प्राप्त झालेले त्यांना मुक्त अवस्था प्राप्त करण्यामागे काहीतरी कारण आहेत. काही लोक घाबरून मुक्त झाले, काही लोक घाबरून मुक्त झाले आणि ते ज्याच्या करता घाबरून मुक्त झाले ना तो नामधारकाला सहज आहे. मुनी मुक्त झाले भेणे गर्भवासा, मुनी मुक्त झाले भेणे गर्भवासा, मुनी मुक्त झाले भेणे गर्भवासा, मुनी मुक्त झाले भेणे गर्भवासा. आम्हा विष्णू दासा सुलभ तो, आम्हा विष्णू दासा सुलभ तो, मुनी मुक्त झाले भेणे गर्भवासा, मुनी मुक्त झाले भेणे गर्भवासा. आम्हा विष्णू दासा सुलभ तो, आम्हा विष्णू दासा सुलभ तो, मुनी मुक्त झाले भेणे गर्भवासा, मुनी मुक्त झाले भेणे गर्भवासा. मुनी मुक्त झाले भेणे गर्भवासा, आम्हा विष्णुदासा सुलभतो. महाराज म्हणतात मुनींनी मुक्त अवस्था साधली पण ते मुक्त झाले पण नुसते मुक्त नाही झाले, गर्भवासाला घाबरून ते मुक्त झालेले आहेत. का? पुन्हा पुन्हा नको, कारण इथे यायला फार त्रास आहे. किती यातना आहेत ते नाही सांगत, कारण आपल्याला नामाबद्दल पुढे जायचंय. हा फार यातना आहेत, इथे यायला फार त्रास आहे. गर्भवासाला घाबरून मुनी मुक्त झाले. पण ज्या गर्भवासाला घाबरून मुनी मुक्त होतात ना, आम्हा विष्णुदासा सुलभ तो, विष्णूंच्या दासाला तो सुलभ आहे. पण विष्णूंचं दास होण्याकरता आधी त्याचं नामधारक व्हावं लागेल. कारण ज्यावेळी आम्ही त्याच्या नामाचं चिंतन करू त्यावेळेला आम्हाला हा गर्भवासही चुकवता येईल आणि या गर्भवासाचं दुःखही चुकवता येईल. आणि या गर्भवासाचं दुःख चुकवावं याच्याकरता आपल्यामध्ये येतात, त्यांना संत म्हणतात. ते संत या ठिकाणी आलेल्या प्रत्येक जीवाला ज्ञानाचा उपदेश करून मग त्याला या मृत्यूलोकामधून मुक्त होण्याचं सामर्थ्य प्राप्त करून देतात. आणि मुक्त होण्याचं सामर्थ्य जे आहे, ज्यात आहे ते आहे नाम. आणि या नामाचा आग्रह धरण्याकरता संत या ठिकाणी अवतार धारण करतात. पण अवतार ज्या अर्थी धारण करतात त्या अर्थी ते संत मुळात इथले नाहीत. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया. वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी सात भावे आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावी वर्ताया. मुळात हे संत या ठिकाणी आले पण त्यांचं मूळचं स्थान आहे आता वैकुंठ. आता मला सांगा, लोक हे सगळं करतात
आयुष्यभर आटापिटा करतात. कशा करता हो? कशा करतात तुम्ही बोला. तुम्ही कशा करता रात्री अपरात्री जायचं, इथे तिथे कीर्तन करायची, याच्या त्याच्या कीर्तनाला साथ करायची, कोणाच्या कीर्तनात जाऊन बखवाज वाजवायचा, हा, आणि घरातलं सगळं टाकून इथे येऊन ऐकायला बसायचं. कशा करता? कधी कधी पाय भरतात, मांड्या दुखतात, हा, मानेला कळ लागते, पण तरी सुद्धा आम्ही ऐकतोय. कशा करता? तिथे जागा मिळावी म्हणून ना. पण तिथे ज्यांची जागा आहे ना, ते आपल्याला तिथे नेण्याकरता तिथून इथे आलेले आहेत. हा, ते वैकुंठवासी संत या ठिकाणी नामाचा आग्रह धरण्याकरता, तुमच्या माझ्यापर्यंत नामाचा संदेश पोचवण्याकरता आले. पण तुकोबाराय आदी संत, हे सगळेच संत आपल्याला नामस्मरणाचा आग्रह धरत असताना ते उठेल त्याला नाम घ्या असं करत नाही. हा, महाराज म्हणतात, जैसा ज्याचा अधिकार तैसे बोलावे उत्तर. जसा ज्याचा अधिकार असेल त्याप्रमाणे संत आपल्याला मार्गदर्शन करण्याचं कार्य करतात. कसं आहे ना, एखाद्याला जर हंडा डोक्यावर नेण्याची ऐपत नसेल ना, तर त्याच्या डोक्यावर हा, तुम्ही पूर्ण दूध दिली तर चालत नाही. दूध माहिती आहे ना तुम्हाला? किती भांड्यांची असते? किती 3 4. आता एक हंडा सोडला तर मुलींना पुढचं काही जमत नाही. 3-4 भांड्याची ती दूध. पूर्वीच्या महिला विहिरीवरून लांब घेऊन जायच्या, 4-4 5-5 किलोमीटर चालून. हा, पण जसा ज्याचा अधिकार असेल संत त्याप्रमाणे मार्गदर्शन करतात. हा, आणखी सोपं करून सांगू, आमचे ज्ञानोबाराय म्हणतात, जे साय असे स्तन्य सेवी ते पक्वान्न केवी जेवी, म्हणून बालका जैसी नेदावी धनुर्धरा. ज्ञानोबाराय म्हणतात, जे सायाचे स्तन्य सेवी, लहान बालकाला, की ज्या बालकाला आपल्या मातेचं दूध पिताना सुद्धा सायास करून प्यावं लागतं. मला सांगा, तुमच्या घरी छान गुलाबजामुन आणलेले आहेत, बासुंदी आणलेली आहे, तुमच्या घरी जिलेबी आणलेली आहे, तुम्ही त्या बालकाला जर जिलेबी खाऊ घातली, एखाद्यानं विचार केला गुलाबजामुन देऊया, आपल्या घरी पहिल्यांदाच आले, तो खाईल का हो? अहो, त्याला आपल्या मातेचं दूध पिताना सुद्धा सायास करावे लागतात. त्याला तुम्ही पक्वान्न खायला घातली तर ते खाणार नाही. त्याला जे गरजेचं आहे ते दिलं पाहिजे, जसा अधिकार असेल तसं दिलं पाहिजे. संतही तेच करतात. हा, जसा ज्याचा अधिकार असेल त्याप्रमाणे संत मार्गदर्शन करण्याचं कार्य करतात. आणि मग आम्हाला आमचा अधिकार पाहून संतांनी एक सोपं वर्म सांगितलेलं आहे, त्याचं महाराज वर्णन करतात. सोपे वर्म सांगितले संती, सोपे वर्म सांगितले संती, सोपे वर्म सांगितले संती, सोपे वर्म सांगितले संती. टाळ दिंडी हाती घेऊन नाचा, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. सोपे वर्मा सांगितले संती, सोपे वर्मा सांगितले संती. सोपे वर्म सांगितले संती, सोपे वर्म सांगितले संती. सोपे वर्मा आम्हा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. हा, पण हे सोपं वर्म सांगितलं, कोणतं वर्म आहे? टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. कुठे घेऊन नाही नाचायचं, कुठे नाचायचंय? टाळ घेऊन. हा, पण दिंडीत आम्ही टाळ घेतलं की आम्ही मागे राहतो, बाकी सगळीकडे टाळ वाजवायला आम्ही पुढे आहेत, पण दिंडीत आम्ही कुठे राहतो? महाराज म्हणतात, अधिकार तैसा दावीला मार्ग, चालत आहे मग कळो आले. संतांनी जसा अधिकार असेल तसा मार्ग दाखवलाय. फक्त त्या मार्गाने ज्यावेळी आम्ही चालू त्यावेळेला आम्हाला त्या मार्गाचा अनुभव येतो. सर्वांना सोपा सुलभ असणारा नाम मार्ग संतांनी आमच्यापर्यंत पोहोचवला. फक्त त्या नामाचा ज्यावेळी आम्ही आमच्या जीवनामध्ये वापर करू त्या दिवशी ते नाम सोपं आहे हे आमच्या ध्यानात येईल. ते नाम किती सोपं आहे माहिती आहे? नाम इतकं सोपं आहे की ते कोणीही घ्यावं, कधीही घ्यावं आणि कसंही घ्यावं.
तरी सुद्धा त्याला उद्धार झाल्या वाचून राहत नाही, इतकं ते नाम सोपं आहे. बरं, असं एखादा कोणी आहे का की ज्यानं आयुष्यभर नाम घेतलं आणि त्याचा उद्धारच झाला नाही? असा एखादा कोणी तुमच्या नजरेत? नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून. याच्या उलट आम्ही पाहिलं तर नामानं आजपर्यंत अनेक तरले आणि याच्या पुढेही तरतील. तरले तरती हा भरवसा तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. महाराज म्हणतात या नामाने आजपर्यंत अनेक जण तरले. पास्ट, तरती हे प्रेझेंट, बरोबर का? नाही, तरती हे भविष्य आहे, तरले हे भूतकाळात गेलं आणि तरती हे भविष्य काळात गेलं. ज्या अर्थी भूतकाळातही तरले, भविष्य काळात तरणार आहे, मग आम्ही आज घेतलं तर भविष्यात आम्हीही तरुण जाणार आहेत. अर्थात आम्ही जर नामचिंतन केलं तर आमचा निश्चितपणानं उद्धार होणार आहे. कारण नामचिंतनाशिवाय या मृत्यूलोकामध्ये आम्हाला कोणताही पर्याय नाही. याचं कारण या मृत्यूलोकामध्ये नामच का घ्यावं, नामाचाच आग्रह का? कारण प्रमुखता 4 युग आहेत. किती युग आहेत? 4. पहिलं युग आता तेवढं तरी क्रमानं सांगा. पहिलं त्याला काय म्हणतात? कृतयुग. दुसरं त्रेतायुग. तिसरं द्वापर. आणि चौथं असं मी सांगत नाही, असं भागवतात सांगितलं. कृतम त्रेता द्वापरश कलिश्रेती चतुर्युगम आणि न क्रमयोगेन भुवी प्राणीषु वर्तते. महाराज म्हणतात कृत, त्रेता, द्वापार आणि कली अशी 4 युग आहेत. आणि या 4 युगांमध्ये अनेन क्रमयोगेन भुवी प्राणीषु वर्तते. या 4 युगांचे जे राजे आहेत ना, ते राजे आपापल्या मताप्रमाणे या जनतेला वागवतात. आता राजा आणि जनता असंच म्हणते बरं का. या 4 युगांमध्ये या 4 युगांचे जे राजा आहेत ना, ते आपापल्या मताप्रमाणे जनतेला वागवतात. जनतेला स्वमत, आता स्वमत फक्त पेपरमध्ये लिहिण्यापुरतं राहिले 5 ओळींचं. तुमच्या काळातलं मला माहिती नाही, पण आता आमच्या काळात पेपरमध्ये लिहिण्यापुरतं स्वमत 5 ओळींचं राहिलंय. आता आपल्याला स्वमत नाही. पण या 4ही युगांचे जे राजे आहेत ना, ते आपापल्या मताप्रमाणे वागवतात. आता आपापल्या मताप्रमाणे म्हणजे ज्या युगात ज्या साधनेला महत्व आहे त्या साधनेनं आम्हाला त्या परमात्म्याला प्राप्त करता येतं. हे मी का सांगते ते पुढे लक्षात येईल. पहिलं युग आहे कृतयुग. आता कृतयुगामध्ये ध्यानाला विशेष महत्व होतं. कारण कृतयुगातली माणसं आपल्यासारखे 100 वर्ष जगत नव्हती. हजारो वर्षाचं आयुष्य त्या कृतयुगामध्ये होतं आणि म्हणून कृतयुगामध्ये ध्यानाला विशेष महत्व होतं. त्रेतायुगामध्ये यज्ञाच्या द्वारे त्या परमात्म्याला प्राप्त करता येत होतं. पुढचं पाहिलं तर द्वापारयुग. द्वापारयुगामध्ये पूजेच्या माध्यमानं तो परमात्मा आपल्याला वश करता येत होता. आणि या कलियुगाचा विचार केला तर या कलियुगाचा जो राजा आहे ना, मी राजा का सांगितला, या 3 युगांच्या राजांचं चिंता करण्याची आवश्यकता नाही, पण या कलियुगाचा जो राजा आहे ना,
या कलियुगाचा राजा कोण आहे? कोण आहे? कोण आहे? युगच त्याचं आहे. इथे सगळं उफराट चालतं. इथे खरं बोलून चालत नाही. इथे खोट्याला जास्त भाव चढतो आणि जो भाव सांगतो त्याला तर फारच जास्त भाव चढतो. बरोबर का? म्हणजे आपली किंमत किती हे आपण स्वतःहून सांगतो नाही का? आपली किंमत किती आहे ही तेवढीच किंमत, त्याच्यापेक्षा वर आपली किंमत जाऊ शकत? हे कोणी ठरवलंय? कोणी ठरवलंय? आपणच ठरवलंय. या कलियुगाचा जो राजा आहे ना, या कलियुगाचा राजा आपल्याकडून सत्कर्म करून घेण्याकरता, हा सत्कर्माला आड येण्याकरता फार टपून बसलेला आहे. आणि म्हणून या कलियुगामध्ये त्या परमात्म्याला प्राप्त करणं फार अवघड आहे. महाराज म्हणतात, कृतयुगे ध्याया ते विष्णू, त्रेतायाय जतो मखै, द्वापारी परिचार्याया कलौ तद हरी कीर्तनात. महाराज म्हणतात, हा कृतयुगामध्ये ध्यान करणं सोपं होतं, त्रेतायुगामध्ये यज्ञयाग करणं सोपं होतं, द्वापर युगामध्ये पूजा करणं सोपं होतं, पण या कलियुगामध्ये जे नाम साधन सांगितलं, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सकळाची येथे आहे अधिकार, सकळाची येथे आहे अधिकार, सकळाची येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सकाळसी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. या ठिकाणी सगळ्यांना अधिकार आहे. अर्थात कलियुगामध्ये नामस्मरण केलं तर तो परमात्मा आपल्याला प्राप्त होतो, त्याचा अधिकारही सर्वांना आहे आणि नामचिंतन करण्याची अधिकार प्रत्येकाला दिलेला आहे. पण मी सुरुवातीला, कीर्तनाच्या सुरुवातीला एक सूचना दिली होती की जो कोणी टाळी वाजवेल, जो कोणी मुखानं नामचिंतन करेल, त्याला उद्या तुरुंगात टाकायचंय. अशी दिली होती का? नाही ना. सुरुवातीपासून कीर्तनकार एकच सांगतात, बाबांनो टाळी वाजवा, नामस्मरण करा. ज्याचा आम्हाला अधिकार आहे, जे आम्हाला सुलभ आहे ना, ती गोष्ट आज दुर्लभ झालेली आहे. जे अवघड आहे ना ते करायला फार जण टपलेले आहे, पण जे सुलभ आहे ना ते करायला फार कमी आहेत. जगामध्ये आज विचार केला तर अवघड गोष्टी करणारे भरपूर लोक आहेत, पण जी सभ्यतेची, साधेपणाची गोष्ट आहे ते करणारे फार कमी आहेत. असत्याचा मार्ग अवलंब करणारे फार जास्त आहेत, पण सभ्यतेच्या मार्गावर चालणारे फार कमी. मला सांगा, MPSC UPSC सारख्या स्पर्धेमध्ये भाग घेणारे विद्यार्थी भरपूर आहेत ना. तिथे लाखोंच्या रांगा लागतात का? त्या स्पर्धा परीक्षांकरता लाखोंच्या रांगा लागतात, पण माणुसकीच्या परीक्षेकरता किती जणांच्या रांगा लागल्या? नाही लागत ना. अर्थात या कलियुगामध्ये असत्याला जितका मान दिला जातो ना, तितका मान सत्याला दिला जात नाही. आणि म्हणून सोपं असणारं नामचिंतन या कलियुगामध्ये आमच्याकडून घडत नाही. पण नामचिंतनाशिवाय या कलियुगात पर्याय नाही. नाथबाबा वर्णन करतात, कृतयुगी शमदमादी साधने, त्रेतायुगी वेदोक्त यज्ञ, द्वापारी आगमोक्त पूजन, तंत्रविधान विधियुक्त. पण ही तीनही साधनं, ती अवघीच साधने, कलीने लाजवले कीर्तने, येथे गाता नाचता आपणे वश्य करणे परमात्मा. या कलियुगामध्ये ही सगळी साधनं कलीनं लाजवली आणि मग या सगळ्या साधनांनी देव प्राप्त होत नाही असं मी म्हणत नाही. फक्त कलीच्या प्रभावामुळे आपल्याला ती साधनं तितकी प्रभावतेनं करणं शक्य होत नाही. आणि म्हणून या कलियुगामध्ये कलीला सुद्धा खाली पाडणारं एक साधन आहे ते नाम. आणि म्हणून या कलियुगामध्ये जर तुम्ही नामचिंतन केलं तर त्या नामचिंतनाच्या आधारे तो परमात्मा आपल्याला नारायण देईल भेटिया, तेने नारायण देईल भेटी. तेने नारायण देईल भेटिया, तेने नारायण देईल भेटी. कलियुगी माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे
भेटिया तेने नारायण देईल भेट कलियुगी माझे करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी तेने नारायण देईल भेटी कलियुगामध्ये करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी तेने नारायण देईल भेटी कलियुगा माझी करावे कीर्तन तेणे नारायण देईल भेटी. या कलियुगामध्ये आपण कीर्तन करावं. काय करावं? हा, म्हणजे जेवढे कीर्तनकार आहेत तेवढ्या सगळ्यांना असंच का? नाही नाही. तर कीर्तन शब्दाची व्याख्या काय आहे? महाराज म्हणतात आम्ही कीर्तन केलं पाहिजे. या कलियुगामध्ये कीर्तन करावं. पण कीर्तन करावं म्हणजे नेमकं काय करावं? महाराज म्हणतात करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण. मुखानं त्या भगवंताचे गुण गाणं याला म्हणतात कीर्तन. ही सर्वात सोपी व्याख्या. आणि शास्त्रकारांच्या मुखातून व्याख्या ऐकायची असेल तर शास्त्रकार असं सांगतात यश हा प्रकाश हा भगवत नाम वैखयोच्चरण कीर्तनम. हा, कीर्तन शब्दाची व्याख्या अशी आहे यश स्वरूप आणि प्रकाश स्वरूप जो परमात्मा आहे, जो स्वतः दैदिप्यमान आहे, जो स्वयंप्रकाशित आहे, अशा स्वयंप्रकाशित परमात्म्याचं आपल्या मुखारविंदातून चिंतन करणं, मुखारविंदातून त्या भगवंताच्या नामाचा नामघोष करणं याला कीर्तन असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल अर्थात भगवंताच्या नामाचं चिंतन करणं याला कीर्तन असं म्हटलं जातं. आणि असं कीर्तन इतकं चांगलं असतं ना, महाराज म्हणतात त्या कीर्तनामध्ये आमचं संपूर्ण शरीर जे आहे ते हरिरूप होऊन जातं. इतकं चांगलं कीर्तन असतं. फक्त कीर्तनामध्ये आम्ही हरी गायला की मग आमचं शरीर हरिरूप होतं आणि मग ते कीर्तन चांगलं वाटतं. महाराज म्हणतात कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप. किती अंग हरिरूप होतं माहितीये? आपलं हरिरूप होईल यात नवल नाही. तो परमात्माही रंगून नाचतो. इतकं कीर्तन चांगलं आहे. किती चांगलं आहे? नामदेव महाराजांनी कीर्तन करावं आणि प्रत्यक्ष परमात्म्यानं येऊन नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. 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 जणी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. जणी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. जनी म्हणे नामदेवा बोला भंग. जनी म्हणे नामदेवा बोला भंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. पुढे देवनाचे पांडुरंग. जणी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. हे नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. पुढे देवनाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञानदेवा. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. नामदेव महाराजांनी कीर्तन करावं. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. महाराज म्हणतात नामदेव महाराजांनी कीर्तन करावं आणि प्रत्यक्ष परमात्म्यानं येऊन नाचावं आणि मग खाली बसलेल्या जनाईनं सांगावं ज्ञानदेवा बोला अभंग. इतका अधिकार जनाईचा होता. आणि लोक म्हणतात त्यांचा कुठे अधिकार आहे? लोक म्हणतात त्यांचा कुठे अधिकार आहे? ज्ञानाचा सागर असणाऱ्या जो स्वतः ज्ञान स्वरूप आहे अशा ज्ञानाला जिनं स्वतःहून सांगावं की तू आता अभंग म्हण. विचार करा तिचा अधिकार किती मोठा असावा. ज्याच्या प्राप्तीकरता तुम्ही आम्ही रात्रंदिवस कष्ट घेतो, आयुष्यभर जटतो, त्यानं विटेवरून खाली उतरावं आणि तिची वेणी घालावी आणि तिनं ज्ञानोबांना सांगावं म्हणजे तिचा अधिकार किती आहे? हा हा असो. आता अधिकाराच्या गोष्टी बाजूला राहिल्या, पण आपला विषय आहे प्रत्यक्ष परमात्म्यानं त्या नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये यावं आणि नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये रंगून नाचावं. पण भगवंत आपल्या कीर्तनात यावा आणि त्यानं आपल्या कीर्तनात रंगून नाचावं ना, याच्याकरता कीर्तन असलं पाहिजे. कीर्तनाची व्याख्या आहे सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी सज्जन रुंदी मनोभावे आदी वंदावी. सगुण चरित्रे, सगुणाची चरित्र, पण त्या सगुणाची चरित्र ती कशी आहेत? परम पवित्रे.
जी परम पवित्र आहेत आणि पवित्र गोष्टींशिवाय अपवित्र गोष्टीला कीर्तनामध्ये जागा नाही. आणि म्हणून पवित्र असं नामचिंतन केलं जावं. आपल्या मुखातून नामाचा आग्रह व्हावा, आपल्या मुखातून नामचिंतन घडावं याच्याकरता संत आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करतात. आणि काही साधक मंडळी आमच्या तुकोबारायांकडे येऊन प्रश्न करतात. अभंग आपल्याला 2 भूमिकेतून पाहता येईल. पहिली भूमिका अशी, तुकोबाराई साधक मंडळीला सांगतात, बाबांनो चला आपण सर्व मिळून आता आपण नामघोष करू, नामचिंतन करू, कारण नामचिंतन केल्यानं तुमच्या माझ्या चित्ताला समाधान प्राप्त होईल. एका भूमिकेतून पाहिलं तर आम्हाला अभंग असा दिसतो. एका भूमिकेतून विचार केला तर साधक मंडळी तुकोबारायांना प्रश्न करतात की या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर आम्ही सुखाची अपेक्षा करतो, पण असं लक्षात आलं की जोपर्यंत चित्त समाधानी होत नाही तोपर्यंत आम्हाला खरं सुख मिळत नाही. मग आमच्या चित्ताला समाधान मिळावं की त्या चित्त समाधानतेनं आम्हाला सुखाची प्राप्ती होईल. आणि म्हणून चित्ताला समाधान मिळण्याकरता आपण काय करायला हवं? अभंगाचा प्रथम चरण. सदनाम घोष करू हरी कथा, 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 तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख द्यालो सर्व अलंकार, सर्व सुख द्यालो सर्व अलंकार. सदा नाम घोष करू हरी कथा, तेणे सदा चित्ता समाधान. महाराज म्हणतात सदा सर्वदा नामघोष करावा, नामचिंतन करावं, कारण त्यानं सदैव आपल्या चित्ताला समाधान प्राप्त होईल. किती जण नामचिंतन करतात हो? आम्ही लोकांच्या समोर नामघोष करतो, पण नामाचं चिंतन किती जण करतो? नामाचं चिंतन घडलं पाहिजे आणि चिंतनानं नामाचा घोष घडला पाहिजे. नुसतं 4 माणसांसमोर नामघोष करून उपयोग नाही. तुम्ही अंतःकरणातून किती नामचिंतन करता हेही फार महत्त्वाचं आहे. आणि मग अंतरीचे धावे स्वभावे बाहेर अशा पद्धतीने आम्ही नामघोष करायला हवा. आमच्या अंतःकरणात नामघोष किंवा नामचिंतन इतकं अतूट व्हायला हवं की त्या अंतःकरणातलं नामचिंतन आता आतमध्ये सामावत नाही, ते आता बाहेर प्रगट व्हायला लागलं आणि मग आम्ही त्याचा घोष करायला लागलो. असं वाटतं ना, हे मिळावं हे मिळावं हे मिळावं, मग नाही आतमध्ये राहवत, आता द्या द्या असं आम्ही करतो ना, तसं झालं पाहिजे. आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे आता आतमध्ये नाही राहत, आता आम्हाला ही गोष्ट पाहिजेच. आता जे आम्ही नामचिंतन करतोय ते अंतःकरणापासून करतोय, तल्लीनतेनं करतोय. आता त्या नामघोषाला आतमध्ये न ठेवता ओसंडून बाहेर वाहू द्या आणि मग ते नामचिंतन नामघोषाच्या रूपात करा. असं जर केलं तर निश्चितपणानं आमच्या चित्ताला समाधान प्राप्त होईल. आणि समाधान प्राप्त होतं की नाही त्याच्याकरता नामघोष पर्याय आहे की नाही याच्याकरता आपल्याला अनुभव घेणं फार गरजेचं आहे. ज्याप्रमाणे आम्ही वारीला निघालो की वारीमध्ये दिवसभर फक्त संतांचं भजन करतो, देवाच्या नामाचं चिंतन करतो, पण आठवण येते का हो घराची, कुटुंबाची, घरातल्या दागिन्यांची? नाही. आणखी कोणाची नाही आठवण येत का? फक्त एकच चालू असतं, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी, जय जय प्रत्येकाने टाळी वाजवा. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम, 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 जय जय राम कृष्ण हरी, जय
कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम. टाळकरांनी जय जय राम. मागे म्हणू नका, समोरच्या मंडळीला म्हणू द्या. टाळ भगवान वाजते आणि तुम्ही मागे म्हणायचंय. माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया टाळी वाजवा, भजन करा. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव 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 तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव 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 तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय. अगदी एका मिनिटाचं नामचिंतन केलं, एकच मिनिट घोष केला, पण एका मिनिटात मला सांगा किती वाजले, किती वेळ शिल्लक राहिला, आता कधी संपेल, आजचं कीर्तन नेमकं 8 ते 10 आहे की 9 ते 11 आहे, असा काही विचार आला का? नाही आला. अर्थात आम्ही एका मिनिटाचं जर नामघोष करू तर एका मिनिटामध्ये आम्ही कुठे आहोत, काय करतोय, कसलंही भान राहत नाही. विचार करा, आम्ही इतक्या आनंदाच्या स्वरूपाला प्राप्त होतो की आमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या शंका कुशंका येत नाही. जर आम्ही अखंड त्या परमात्म्याचं चिंतन केलं तर तो परमात्मा आपल्याला समाधानी केल्या वाचून राहणार नाही. अखंड नामचिंतनानं आमच्या चित्ताला समाधान प्राप्त होतं. त्याच्याकरता भगवंताच्या नामाचा घोष, भगवंताच्या नामाची कथा करणं आवश्यक आहे. कारण त्या कथेनं, त्या नामघोषानं चित्ताला समाधान प्राप्त झाल्यानंतर चित्ताची काय अवस्था होते अभंगाच्या द्वितीय चरणात. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार 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 आनंदे निर्भर डुलत असो आनंदे निर्भर डुलत असो सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत असो आनंद निर्भर डुलत असो सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आम्ही सर्व सुखी आहोत ही भावना अंतकरणात तयार झाली पाहिजे. त्याच्याकरता नामचिंतन केलं पाहिजे. मग नामचिंतन केलं की सर्व सुख प्राप्त होतं. हे कसं काय? याचं कारण नामचिंतन ज्याचं करावं तो मुळात सर्व सुखी आहे. ज्याचं नामचिंतन केलं जातं
हा तो मुळात या जगतामध्ये असणारं सर्व सुख त्याच्याजवळ आहे. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. तो परमात्मा सर्व सुखाचा आगर आहे आणि त्याच्याजवळ जे सुख आहे ना त्याच्यासारखं सुखी दुसरा कोणी आहे का हो जगात? महाराज म्हणतात हा माझ्या पांडुरंगासारखा सुखी आहे असा कोणी जगात नाही. का? कारण त्या पांडुरंगाशिवाय या जगामध्ये सुख नाही. याचं कारण सर्व सुखाची उत्पत्ती त्या पांडुरंगापासून आहे, त्या परमात्म्यापासून आहे. आणि तो परमात्मा जो आहे तो सर्व सुखाचा आगर असल्या कारणानं आम्ही त्याचं नामचिंतन केलं की त्याचं नाम घेता घेता त्याच्या स्वरूपाला प्राप्त होतो. आणि त्याच्या स्वरूपाला प्राप्त झालो की सर्व सुखाची प्राप्ती आपोआप होऊन जाते. मग ते सर्व सुखाचे दागिने अंगावर घातल्याचा भास होतो. नामचिंतन करत असाल ना तर गळ्यात असणारी माळ सुद्धा तुम्हाला 24 कॅरेट सोन्यापेक्षा जास्त आनंद देईल. फक्त नामचिंतन करा. आता काय करणार, तिचं पण रेट भरपूर वाढवले हो. माळेचे रेट वाढवले त्याचं कारण ती शुद्ध सोन्याची आहे ना. आता या सोन्याला नाश आहे, मला सांगा त्या सोन्याला नाश आहे का? नाही. तुमच्या गळ्यात जर तुम्ही ज्वेलरी शॉपमधून सोनं खरेदी केलेलं घातलं तर एखादा चोरून नेऊन शकेल. मला सांगा आजपर्यंत एखाद्याची माळ कधी चोरीला गेले का? बरं, जे दुकानदार आहे ते तुम्हाला 100% गॅरंटी देऊन सांगतात हे शुद्ध सोनं आहे पण याची कोणी चोरी करणार नाही. बरोबर की नाही? मग मला सांगा जे चोरीला जातं त्याची किंमत जास्त की जे कधीच चोरीला जाऊ शकत नाही त्याची किंमत जास्त? असो, विचार तुम्ही करा. पण सांगते जर आम्ही परमात्म्याचं चिंतन केलं तर परमात्मा आम्हाला निखळ असा स्वानंद सुखाचा अनुभव दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून सर्व सुखाचे दागिने अंगावर आल्याचा भास होईल जेव्हा आम्ही त्या परमात्म्याच्या चिंतनामध्ये आमचं चित्त एकाग्र करू. आणि हे चित्त एकाग्र केल्यानंतर काय अवस्था प्राप्त होते अभंगाच्या तृतीय चरणात. सोयीचा कोठे आठवत नाही. सोयीचा कोठे आठवत नाही. सोयीचा कोठे आठवत नाही. देहीच विदेही भोगू दशा. देहीच विदेही भोगू दशा. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार. देहीच विदेही भोगू दशा. देहीच विदेही भोगू दशा. सर्व सुखलालो सर्व अलंकार. सर्व सुखलालो सर्व अलंकार. असोयसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा. नामचिंतनानं आम्ही कुठे आहोत काय आहोत या कोणत्याच गोष्टीचा आठव राहत नाही. आठव नाठव गेला भावा भाव झाला स्वयंमेव पांडुरंग. ही अवस्था आम्हाला नामचिंतनानं प्राप्त होते. मला सांगा इकडे कोणी दारू पितं का हो? नाही म्हणजे असं मी सांगत नाही, मला नाथबाबांचं उदाहरण द्यायचं म्हणून विचारते. बरं, एखादा दारू प्यायलेला माणूस जो आहे ना दारू प्यायल्यानंतर त्याची अवस्था अशी होते की त्याला स्वतःचं भान राहत नाही. तो स्वतःच्याच पत्नीला विचारतो तू कोण? त्याच्या भाषेत नाही मी विचारत. तू कोण हे कोणाला विचारतो? जिच्यासोबत 20-25 वर्ष संसार केलेला आहे ना तिला विचारतो तू कोण. दारू पिलेल्या माणसाला स्वतःचं भान राहत नाही, स्वतःच्या घराचं भान राहत नाही. कधी कधी गटार त्याचं घर बनतं हेही त्याला कळत नाही. मला सांगा साधी कितीची असेल ती 10-20 रुपयाची दारू प्यायलेला व्यक्ती किंवा महागडा ब्रँड प्या किंवा अजून काही पण एखादा सामान्य दारू प्यायलेला व्यक्ती जर दारू प्यायल्यानंतर त्याला स्वतःचं भान राहत नाही. मला सांगा ज्यानं ब्रह्मरसाचं सेवन केलेलं आहे, ज्यानं नामरूपी ब्रह्मरसाचं सेवन केलेलं आहे तो स्वतःच्या भानावर राहील का हो? आमचे नाथबाबा म्हणतात जो मोले मदिरा खाये तो मदिरा न देनाचे गाय. ब्रह्मानंद सेविला आहे तो केवी राहे आवरला. अहो साधी दारू, ती साधी दारू प्यायलेला माणूस
स्वतःच्या भानावर राहत नाही, पण ज्यानं ब्रह्मरसाचं सेवन केलेलं आहे असा महात्मा स्वतःला सावरू शकत नाही. मग तो महात्मा आनंदानं प्रेमानं कधी नाचतो, कधी गातो, तर कधी बेभान होऊन उन्मंत पुरुषाप्रमाणे नाचू लागतो. आमच्या तुकोबारायांच्या भाषेत सांगायचं झालं तर गायनाचे उडे आपुली छंदे, गायनाचे उडे आपुली छंदे, गायनाचे उडे आपुली छंदे, गायनाचे उडे आपुली छंदे, गायनाचे उडे आपुले छंदे, गायनाचे उडे आपुले छंदे, गायनाचे उडे आपुले छंदे, गायनाचे उडे आपुले छंदे. मनाचा आनंदे आवडीने आवडीने, मनाच्या आनंदे आवडीने आवडीने, मनाचा आनंदे आवडीने आवडीने, मनाच्या आनंदे आवडीने आवडीने. गायनाचे उडे आपुली छंदे, गायनाचे उडे आपुली छंदे, गायनाचे उडे आपुली छंदे, गायनाचे उडे आपुली छंदे. गायनाचे उडे आपुले छंदे, गायनाचे उडे आपुले छंदे. तो ऐसा कोठे आठवची नाही. महाराज म्हणतात एकदा ही अवस्था तयार झाली की तुका प्रेमेनाचे डोळे हरपला देहभाव, मग देहभाव हरपून जातो, मग असो ऐसा कोठे आठवची नाही. मग देहीच विदेही भोगू दशा, मग आम्ही देहात जरी राहत असलो तरीही विदेह अवस्थेला प्राप्त होतो. अर्थात विदेह अवस्था अशी प्राप्त होते की आम्ही दिसायला तर देहात दिसतो, मात्र असायला या देहामध्ये राहत नाही. आमचा देह कुठे आहे याचंही भान आम्हाला राहत नाही. याला म्हणतात विदेह अवस्था. देहात राहून जी अवस्था भोगली जाते ती विदेह अवस्था. आणि ही विदेह मुक्ती आम्हाला प्राप्त झाल्या कारणानं त्याचा काय परिणाम होतो तो अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, निरूप तुका म्हणे झाला निरूप. लागूने दुपाप पुण्यांग, लागूने दुपाप पुण्यांग, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार. लागोने दीपाप पुण्य अंग, लागोने दीपाप पुण्य अंग, सर्व सुख झालं सर्व अलंकार, सर्व सुख झालं. आनंदे निराभर डुलत सो,
आम्ही अग्निरूप झाल्यानं आता आमच्या अंगाला पाप पुण्याचा स्पर्श होत नाही. अर्थात ही अग्निरूप अवस्था ज्या साधनानं प्राप्त होते ते साधन आहे नाम. आणि या नामाचा मार्ग ज्या संतांनी आम्हाला दाखवला, एकदा त्या संतांचं मोठ्या प्रेमानं भजन करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मावली तुकारा ज्ञानेश्वर माऊली. करविली तैसी केली कटकट वाकुडी कानीट देव जाणे. असो तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घेयावे हे तुमते विणवत असे. आज या ठिकाणी प्रथम दिनी कीर्तन सेवेकरता बरीचशी ज्येष्ठ श्रेष्ठ अपरिचित असणारी कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक मंडळी उपस्थित आहे. माझा कोणाशीही वैयक्तिक परिचय नाही. मनीषदादा घरत यांनी आमच्याशी संपर्क साधून या ठिकाणी ही सेवा देण्याचा योग आला आणि त्यानिमित्तानं तुमच्या सर्वांच्या भेटीचा योग अतिशय सुंदर रीतीनं पखवाज आणि हार्मोनियम दोन्ही अतिशय सुंदर रीतीनं साथ केली. तुम्हा दोघांनाही धन्यवाद. अतिशय सुंदर रीतीनं ज्यांनी गायनाची साथ केली सर्वच गायनाचार्य, तुम्हा सर्वांना धन्यवाद देते. तुमच्यासोबत गायन साथी करता या ठिकाणी उपस्थित असणारी माझी लहान बहीण, गायिका नाही कीर्तनकार आहे, हरिभक्तपरायण कीर्तिताई खाटेघरे, तिलाही धन्यवाद. त्याचप्रमाणे या सगळ्या गोष्टी घडून आणण्याकरता जे एक मेन स्तंभ लागतो ना, आधारस्तंभ, हा आधारस्तंभ. आणि कुमारिका असताना अगदी 10व्या वर्षापासून तर लग्न होईपर्यंत वडिलांचा सपोर्ट जसा असतो तोच सपोर्ट पुढे टिकवून ठेवून ज्यांनी मला या क्षेत्रामध्ये माझा मार्ग सातत्यानं सुरू ठेवला, माझे पती हरिभक्तपरायण अविनाश महाराज शिंगोळे, त्यांनाही धन्यवाद. पण हे सर्व इथे मॅनेज करण्याकरता मागे फार मोठी एक व्यवस्था लागते. असो, आणि म्हणून माझ्या 7 महिन्याच्या बाळाला घेऊन त्या ठिकाणी बाळाचे काका त्या ठिकाणी घरामध्ये आहेत. त्या निमित्तानं तुमच्या सर्वांसमोर 2 तास अतिशय सुंदर रीतीनं गेले. आणि असो अतिशय सुंदर रीतीनं तुम्ही श्रवण केलं. अतिशय सुरुवातीपासून शेवटपर्यंत माझा आवाज तुमच्यापर्यंत गोड रीतीनं पोचवण्याचं कार्य केलं साऊंड सिस्टमवाले दादा, त्यांनाही धन्यवाद. ज्यांनी विनयाची साथ केली विनेकरी आई, तुम्हालाही धन्यवाद. हे सर्वांना धन्यवाद देऊन पुनश्च एकदा झालेली सेवा भगवत चरणी अर्पण करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देऊ. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.